नमस्कार. तुम्ही ऐकले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त एक नव्हे तर 8 पत्नी केल्या. आज आपण पाहणार आहोत शिवरायांनी 8 पत्नी का केल्या, त्यामागची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक कारणे, आणि त्या 8 स्त्रिया महाराजांच्या जीवनात किती महत्त्वाच्या होत्या. ही माहिती फार कमी लोकांना माहीत आहे आणि ती ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. चला सुरू करूया. त्या काळात विवाह फक्त वैयक्तिक नव्हता, तर साम्राज्य स्थापनासाठी एक महत्त्वाचा साधन होता. शिवरायांनी काही विवाह महत्त्वाच्या कुटुंबांशी संधी निर्माण करण्यासाठी आणि शत्रू कमी करण्यासाठी केले. जर एका महत्त्वाच्या कुटुंबाशी नाते जुळले तर सैन्य किंवा व्यापारात सहकार्य मिळण्याची शक्यता वाढली. हे फक्त प्रेमकथा नव्हती, तर राजकारणातील शहाणपणाचे निर्णय होते. अशा विवाहांमुळे राज्य स्थिर राहिले, शत्रूंवर नियंत्रण राहिले आणि साम्राज्य मजबूत झाले. त्या काळात एक विवाह शत्रूच्या सैन्यावर विजय मिळवण्यास मदत करणारा ठरला होता. हे दाखवते की विवाह हे फक्त घरगुती नव्हते, तर साम्राज्याच्या हितासाठीही होते. शिवरायांसारख्या योद्ध्यांना घरातील आधार आणि मानसिक शक्ती आवश्यक होती. पत्नींनी घर सांभाळणे, मुलांचे रक्षण करणे, संस्कार देणे यासारखे काम केले. जिजाबाई, शिवरायांची आई. जिजाबाई हे महाराजांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व होते. आई म्हणून तिने शिवरायांना धर्म, शौर्य, स्वातंत्र्य भावना आणि न्याय शिकवले. तिच्या शिकवणुकीमुळेच शिवरायांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेसाठी धैर्य आणि आत्मविश्वास मिळवला. इतर पत्नींनी महाराजांना निर्णय घेण्यासाठी मानसिक स्थिरता आणि आधार दिला. 8 पत्नींनी महाराजांच्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखले, जे साम्राज्याच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे होते. जिजाबाईंनी प्रत्येक निर्णयात शिवरायांना मार्गदर्शन केले, मग तो रणभूमीतील असो किंवा प्रशासनातील. त्या काळी समाजात स्त्रियांचे विवाह आणि बहुपत्नी विवाह सामान्य होते. समाजातील प्रतिष्ठा, सामंजस्य आणि सन्मान राखण्यात अनेक राजे बहुपत्नी होते. शिवरायांनी हे फक्त वैयक्तिक कारणासाठी नाही, तर समाजातील स्थान मजबूत करण्यासाठी केले. जर महाराजांना केवळ एक पत्नी असती तर काही राजघराण्यांशी मैत्री किंवा संधी जुळली नसती आणि साम्राज्य स्थिर राहिले नसते. पहिल्या पत्नी महाराणी सईबाई, निंबाळकर घराणे, संभाजी महाराजांच्या आई. दुसऱ्या पत्नी महाराणी सोयराबाई, मोहिते घराणे. तिसऱ्या पत्नी महाराणी पुतळाबाई, पालकर घराणे. चौथ्या पत्नी महाराणी सकवारबाई, गायकवाड घराणे. 5व्या पत्नी महाराणी सगुणाबाई, शिर्के घराणे. 6व्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई, विचारे घराणे. 7व्या पत्नी महाराणी गुणवंताबाई, इंगळे घराणे. आणि 8व्या पत्नी महाराणी काशीबाई, जाधव घराणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 पत्नी का केल्या? कारण राजकीय स्थिरता, कौटुंबिक संतुलन, समाजातील प्रतिष्ठा आणि प्रेम हे फक्त वैयक्तिक निर्णय नव्हते, तर शहाणपणाने घेतलेले निर्णय जे साम्राज्याच्या विकासासाठी आवश्यक होते. शिवराय आणि त्यांच्या पत्नींच्या सहवासाचे हे उदाहरण आपल्याला शिकवते की महान व्यक्ती एकट्या नसतात. त्यांच्या आपापसाच्या लोकांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन त्यांना महान बनवते. तर 8 पत्नी केवळ नाव नाही, तर शिवरायांच्या जीवनातील आधारस्तंभ आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या रोचक पैलूवर चर्चा करण्यासाठी धन्यवाद. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले स्वामी कुटुंब वाढवण्यासाठी आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.